तुम्हाला चहा पाणी झालं? मावशी गेल्या वाटते बाहेर, नाही हो ना? तेच म्हणलं आता काय दुपारी लय लवकर आल्यास तू वावरातून. हो, मला आता जा लागते वावरात. जगनची त्या बाबुडीची वाट पाहू राहिलो. डिझेल आणून राहिले ते, हो म्हणून वावरातून घरी आलो मी. घरी काही कोण नव्हतं. मला चला मग तुमच्या घरी आहे का कोणी पाहिलं? हो, चहा भेटला निघतो मला आता. सांगा बा कायच करा लोक हो ना. अरे मग सांगायचं ना तसं चहासाठी आलो म्हणून. हो ना, घरी कोण नाही वाटते नाही, बाई गेली वावरात. हो बरोबर आहे बरोबर आहे. बरं ठीक आहे ना, जाऊ दे ना, आता चहा घेतलं. हो जाय बा मग तिकडे वाट पाहिजे बुडी अजून फालतू फोन यातच असून कलकल करत. आम्हाला आता कसं टाइम लागते हो, 1 घंटा आम्हाला कुठं बसा तिथं आलो इकडे. हो, आता तुम्हाला खबर आहे दिली ती कशाची, ते कसं गमेश नाही ना मला तुम्हाला सांगेपर्यंत. हो चला म्हणलं आता, मग आता निघाला का नाही का? जाय पटकन जाय लवकर. हा हो जाय जाय. ते जाऊ द्या, एक जर असं नवीन विचारायचं होतं तुम्हाला. हो काय ते झाबरूचं कसं काय करता म्हणलं? काही त्याचा विषय काही पुढे सरकते का जागेवरच आहे म्हणला? म्हणजे लोकांच्या सोयी का करायच्या आणि घरचं तसंच. हा म्हणलं काही आहे का आहे कसं करून राहिले? 6 महिन्यात म्हणे तुम्ही म्हणे त्याला किंवा तू जर असं काही ना काही परिस्थिती सुधरू म्हणे. आता सुधारले का त्याची? हो ना, मोकळा बसून जरा सध्याशी बोललो विषय नको कळणार. मग काय आता सध्या आता काही आहे का? दिवाळीनंतर असते ते विषय. मग काय हो, दिवाळीनंतर असते. नंतर पाहू ना काय करायचं ते करू ना आपण. आता काय दुसऱ्यावर थोडी कोणी आपण जवळ उभा करणार आहोत. असं नाही ना, त्याचा आबाजी त्याच्या मागे टुमटुने लावून राहिला का? मग कुठं स्वयंपाक करू म्हणते मी. मग आता आला त्याचा बुडा, आता त्याच्या मागच लागेला आहे ते. या वर्षी म्हणे दिवाळीत लग्न झालंच पाहिजे म्हणे. हो ना, मी त्याच विचारात हो. आज ती येऊन राहिली. हो आज आल्यावर तिच्या कसं मी सांगतो समजावून तिला काय सांगायचं ते. तू काही टेन्शन घेऊ नको. हो मी बा लग्न लावून देईन झाबरू संग. हो तिकडे काही हो, फक्त आता मावशीचं कसं आहे आणि तिचा समजा मामा नलूचा कसं तयारी नाही द्यायची. हो म्हणून त्याला कसं तयार करावं लागेल का नाही. ते जमाना झाला चालते काही हो तिकडे. हो दुसरा आला त्याची गाडी पंक्चर करतो आम्ही. कोणता पाहायला घरी आला का नाही. हो त्याचं काम करतो आम्ही सांगू राहिलो आता. तसं काहीच काम नाही ना. आता झाबरून आहे ना, सगळं पद्धतशीर आहे झाबरूचं. आता काय कमी आहे त्याची? सगळी परिस्थिती बरोबर जमली ना आता. मग तेच म्हणलं. हो तेच म्हणलं जरासा विषय वाढवा तुम्ही. सुरुवात तरी करून द्या, कमीत कमी दिवाळी लग्न झालं पाहिजे. चला येतो मग मी. बुटीचाच फोन. हॅलो हॅलो. हा बोल म्हणलं बा, बोल बोल. तुला सांगितलं ना रे वावरापाशी थांब म्हणून. ते ट्रॅक्टर पाशी उभी आहे म्हणलं, मी गाडी घेऊन आली म्हणलं 10 मिनिटं झाले. कुठे आहे कुठे आवाज देऊन राहिली कुठे आहे तू? काय बुटी हे बा. हो मला बोलले खाल्ल्याशिवाय कसं गमत नाही आता. हो आता झाला तर सुरू आता. हो 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 आलो आलो आलो. हे बा जवळच आहो मी. हो वावरापाशी आलो मी. तिथं भुरी पुशी आलो 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 पर्यंत झालो. आलं बळायला का घरी आहे सांगा आता तिथं म्हणते. बरं बरं आहे जाय लवकर. मग जाय जा. कुठं आहे लवकर ये जरा. हो ना इथं डिझेल आणून बसली मी येऊन. हो ना याचा पत्ता नाही, ट्रॅक्टर उभं आहे इथं. ये लवकर. बरोबर शांतरा भाऊ बसल्या गोष्टी सांग. हो हो आलो आलो. हो ठीक आहे ठेवतो मग. बाबा सांग आता. जगन दिसून राहिला बाबा नाही. हो पा घरी गेलो नालाय वाटतं इकडे आता ते. पा म्हणलं काही गरज होती काय वावरात यायची? अरे इकडे रे जगन, इकडे 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 आहो मी. खट टाकून राहिलो. इकडे इकडे. हा इकडे पाय. इकडे बाबा तुम्ही. हो ना पाहूनच राहिलो मी तिकडे. पराठीतून आलो इकडून आलो. हो मॅल कुठे आहे कुठे आहे? अरे पण जगन एवढ्या उन्हीत काय आला रे भाऊ म्हणलं. हो घरी जायचं असतं. घरून आता इतकं दूर काय यायचं असतं. दुरून आलो इथंच गाडी उभी केली आहे ना पुढे रस्त्यावर. मग झुंबर मामाला ते डिझेल पाहिजे होतं. मॅल चला मग आता काय घरी जाऊनच कोण आहे घरी? हो चिंगरी नाही वाटतं वावरात. ना तिला आणलोच नाही. ती शाळेत होती. हो मग कसं आम्ही लवकर आलो आज खट टाकाले घरच्या घरी. हो का? हो ना मी शेप आणली होती. मॅम आजीला म्हणलं जाय म्हणलं तू आता. मामा आले डिझेल साठी. आणि मग गाडी घेऊन आजी चालली गेली. हो मॅम मी येतो वावरातून. आता थैला गेले जाऊ दिला घरी मग. म्हणजे इकडून आला का रे? असं बरं बरं. ते काय आणलं शेप आणले का? मग आता बॅल सगळे जण इथंच आहे. हो खाऊ एक आजी आबाजी नाही का वावरात? ते आता दुसऱ्याच्या वावरात गेले आजी. हो आबाजी घरीच आहे. बरं जाऊ दे मग आता. हो चल मग आता झालं नाही हात धुई खाय म्हणलं शेप गिफ्ट. चला बसू आता. बरं तुम्ही काय म्हणतो हे शेप राहू दे तसेच. एक खाऊ फक्त तिघा मिळून. आणि बाकीचं मग आपला डबा आहे जेवण करू. आता आम्ही जेवायला तर जाणारच होतो. हो चला आता जेवण करून घे मग. बरं मग जेवण हो ना. आता जेवलो घरी पण तरी भूक लागली. वावरात आली भूकच लागते. आहे का पण शिल्लक? बाबू एक भाकर शिल्लक आहे. ये तू जेवण कर चल. मला का माहित नाही माझी अर्धी भाकर कमी खाईन पण मला हो पूर्ण पोटभर जेवायला लागेल. बरं चल मग. हा ये मग. चला बाबा या लवकर. आम्ही हाव झाडाखाली. भाऊ जमले भाऊ धापुडे. कसे तिखट झाली का? ठेचा गिचा काय आवडला रे म्हणलं? आवडला तुला? आई जेवण हे मग तुला सांगतो ना, आईच्या हाताची चव कायला शिवू शकत नाही. 5 स्टार हॉटेलात नाही जेवलं तरी याची सर येत नाही. ठेचा धापुडा. हे आता जे आणले तर चटण्या गिटण्या लोणचं हे आपण वावरात जेवून राहिलं हे म्हणलं असं लय याच्यासाठी तकदीर पाहिजे माणसाला असं जेवाले. नाही रे भाऊ जगन आपलं कसं काही तेलच कमी असते तर कोणती गोष्ट कमी असते. सगळं पुरेपूर नाही ना. हो जाऊ दे. पण आता कसं आहे समजदार आहे हे बरं झालं. नाही तसं काहीच नाही आई. म्हणलं आपल्याला खरोखर म्हणलं हे आपलं लय आपण आनंदी आहो. आपल्याला रात्र झोप येते. हो लय आपण सुखी आहो. आपल्याला कोणतं बीपी नाही, आपल्याला कोणती शुगर नाही. हो लय आपलं चांगलं आहे मी म्हणतो. आपली परिस्थिती चांगली होईल. आता पाहिजे पिकं गिकं पण आता लेखाचं पाणी जरा कमी पडलं लेखाचं. हो बाबा सगळं आपलं सोयाबीन सोगलेलं दिसून राहिलं. माना टाकून राहिले रस्त्याचे सगळे पाहिले तर. पाणी तर काय खोई येते काय माहिती लेखाचं. पाणी पाहिजे पण आता ना बापा. या पाण्याची आता इतकी वाट पाहून राहिलो पण आता खोई येते काय सांग. आलं पाहिजे या 2 दिवसात मी. म्हणाल माना टाकून राहिलो. एक का पाणी आलं ना फुलावर येते सोयाबीन. पण आता नाही बाबा म्हणतो ट्युशन लावलाच होती मला आता गणिताची. पैसे कसं भरायला लागते 2000 रुपये.
बाबा असं का इंग्रजीची लावली ना तर इंग्रजी आहे ना तुले हा गणिताची लावतो का ते कसं लावल्याशिवाय जमत नाही ते. हो सगळे पोट्टे ट्युशन लावले आम्ही दोघं नाही, अजून 2-3 जण, बस आम्ही 4-5 जणच नाहीये. आता खतालेच तर पैसे आता कमी होते आता बरोबर ठीक आहे ना. हे बा काही टेन्शन घेऊ नको. लावून देऊ आपण आता पुढच्या महिन्यात लावते. या महिन्यात एवढा जाऊ दे आता 1 तारखेपासून आपण लावून देऊ मग काही हरकत नाही. मग राहू द्या, मग पैसे नसेल तर करतो तसा. गाईड गीड आणली म्हणा. हो गाई आजीने पैसे दिले ते पाहिजे ना. त्याच्यातून गाईड आणली मी. नाही लावू रे, पैशाची काही कमी नाही ना. अरे काही टेन्शन नाही. आता आपलं सोयाबीन भम येते, आता पाणी येते आता. मग आज पराठी चांगली आहे, काही टेन्शन नाही आपल्याला. सगळं पद्धतशीर होती. मला काही हरकत नाही. हो जेव्हा बाबा माझा आता घे म्हणलं ते. अरे बाबू शाळेचं म्हणलं कसं म्हणलं व्यवस्थित आता सगळं पद्धतशीर आहे. खोली गेली तर घर मालकाचा आता निपटला तर सगळं बरोबर. हो जमलं त्याची मान जमली आता. हो झाले ते आले घरी आता. हो सगळं पद्धतशीर आहे. हो आता हे आता आजीला घेऊन जातो शेवंत आजीले सोमवारी आणि आबाजीले, मग टेन्शनच नाही. मग आता म्हणा लागून मग आता बाईले. हो आता मग ते गेले की मग कसं आबाजीन ते हो तिथं कसं व्यवस्थित होते मग. बरं कर मग आता जेवण. हो कर सुरू कर. हो पुढे जत्रा झाली टेबल जगन सांगत नाही. हो झालं आता 5 रुपयाचं यायला खा प्यायला काही घेतील, काही सामान सुमान घेतील नाही. आपल्याला जगन तर लय दिवसांनी दिसला. खरी आला जगन, काय पताही नाही बा तुझ्यात. काय फोन नाही फान नाही म्हणलं, काय कुकडे हरपल्यासारखं झालं काम तुझं ते. काय फोन काय का मग काय दिवसभर शाळा, संध्याकाळी होमवर्क, सकाळी होमवर्क, दिवस निघाला की चला शाळेत. मग इथं इच्छासारखं थोडी आहे. घेतल्या मेथीच्या गड्डे इकाल चालले. मग लय टाईट आहे तिथं. हो पोट्टेला हुशार आहे तिथे. हो कॉम्पिटिशन लय. आता समजून राहिले दिले नाही का. हो ना मग तेच म्हणलं ना, संख्येचे काय हाल आहेत. बरं आहे जमून राहिलं का नाही. काय येते पाहून येते म्हणा. चांगलं चालू आहे आमचा अभ्यास चांगला चालू आहे. येते बी प्रश्नाची उत्तर देतो. पण आम्हाला कसं जरासं म्हणजे बाकी पोट्ट्यापेक्षा आम्ही काही ट्युशन नाही लावली नाही एका सरची. तर ते लगेच आमच्या समजा किती काही उत्तर दिलं तरी आम्हाला हळूहळूच करते. असं काऊन तो नाही लावली की ट्युशन लावायची असती, तो लावायची ट्युशन. नाही लावली म्हणा तशी इंग्रजीची लावली एका विषयाची. हो आता गणिताची लावतो म्हणे बाबा म्हणे. आता कसं एवढे पैसे नसते ना. एखादा मला कोर्सचे पैसे पुरे द्यायला लागते ना आधीच. हो हाच्या आधीच. म्हणून कसं बाबा म्हणे थांब म्हणे नंतर लावतो म्हणे 1 महिन्यानं गणिताची. तसं मग आता काय अडचण आहे. मग आता काही म्हणजे समजत नाही का. मग काय शिकवत असं ना शाळेतलं शिकवलं तर बस आहे ना. ट्युशन मध्ये आधीच शिकून देते. हो आधीच शिकवलेलं असते त्या पोट्ट्याले. आणि मग आम्हाला कसं मग कसं चला चाल ढकल त्याला येते. मग आम्हीच राहिलो 2-3 जण असे समजा गेले गुंगले समजा खेड्यापाड्यातले. तर मग कसं चला पुढे मग काय आम्हाला ते समजत नाही. गणित काय बरोबर समजून सांगत नाही. ट्युशन वाल्याला आधीच समजून दिलेलं असते. म्हणजे ट्युशन मध्ये पोट्ट्याला शिकवते तुम्हाला, मग शाळेवाल्याला मग चार रे फकीर आहे नाही का. चला पुढे मग ते जरा समजत नाही बरोबर गणित. हो मग आता गाईड घेतली म्हणा. गाईडीतून पाहून बरोबर अभ्यास करून राहिला आम्ही आता. येईन ना मी एखाद दिवशी. येईन ते कोणता धुनक तुम्ही ते कोणता आहे सर तर मला सांगतो ते. म्हणजे काय ट्युशन नाही लावली म्हणजे काय 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 म्हणजे हे आहे का. हो त्याला शिकवायचं नाही याला शिकवायचं नाही. बरं येईन ना मी एखाद दिवशी. येतो ना मी झाडतो ते कोणता आहे तर. हो येतो एक दिवस. येऊ नका. हो फालतू आमच्या घरून येईन मग. हो येऊ नका म्हणलं. हो बरं आहे चालू आहे आमचं चांगलं चालू आहे. एक दिवस तर काढतो जे ट्युशन वाल्याची मी कोणता आहे तर नाही का. बाकीचे सर गिर मग बाकी चांगलं आहे मग व्यवस्थित सगळं. काही सर तर लय चांगला आहे. बाबा म्हणते का गरीब आहे म्हणते मस्त हुशार आहे म्हणते. हो पुढे म्हणते पुढच्या बेंचवर बस म्हणते. पण ते आला गणिताचा मास्तर अजून ते अजून मागे देते हकडून मला. हो असं आहे ना आमचं. त्याचं काम काढतोच मी. काय नाव काय त्या सरचं नाव काय म्हणलं. MM सिंगमारे आहे बा त्याच्या पाठीवर लिहिलेलं MM सिंगमारे. तसं बरं शिंगमारे आहे का. बरं त्याला शिंगावर घ्यास लागेल एक दिवस आता. बरं ठीक आहे ना चालते बरं. हो काय आलते दुकानात काय आहे. आता सामान जरा आई म्हणे घेऊन ये म्हणे. हो चिवडा पोहे जे करतो म्हणे. म्हणून मग आलो होतो. द्या म्हणलं हे चिठ्ठी द्या. बरोबर ठीक आहे दे चिठ्ठी दे देऊन देऊ सामान. ओके बाबा आता आमची ड्युटी आम्हालाच करायला लागेल ना. शेवटी नाताचं करायला जास्त लागते म्हणतात. आता उद्या सकाळी वावरात जातो. जराशी फांदीची भाजी जराशी हिरव्या रान भाज्या हे ते आणतो आणि बस निघतो बाबा. मग काय करतो आता सोमवारी सकाळी निघाला लागेल आम्हाला. आता काय करा आता का मिश्राव बाबा राहिली ना म्हणलं 8-15 दिवस काढले ना मी. हो 10 दिवसात येतो 15 दिवसात येतो. किती दिवस लाल तुम्ही. मग आता बुडाबुडी तुम्ही 2 जण चालले जा मस्त राहा तिथं बाबा. त्याची भाकरी थापा. चांगला आता त्याचं वर्षभरात आहे कसं करा तुम्ही तेवढं ते. तोपर्यंत मग शिकते ते. मग पुढच्या वर्षी एकटेच जाते ते. मग आपण कसं जरासं नवाळं घर असले की जरा हेच वाटते ना. काय म्हणते बाईगी बरी आहे मग ते माणसं गिनचं चांगलं आहे. आता म्हणता येत नाही ना. हो ना आता शांताबाईचा भाऊच होय का नाही. हो ना म्हणलं तर मग इथं तिथं नाही चांगला आहे बाबा. स्वभाव काही पाहायला लागत. हो तू जा आता तुला गेल्यावर समजतेस मग. हो आता मला 4-8 दिवसात काय समजणार आहे एवढं. हो ना बरोबर आपल्या काय करायला लागते. आपलं काम भलं आपली खोली भली नाही का. आपण काय जास्त तिथं मिरमारा करायचं. बरं ठीक आहे आता उद्या एक दिवस मग वावरात कसं करतो का म्हणतात मग परवा दिवशी. हो ठीक आहे. पण आता म्हणलं मला आता तुमच्याच्या मागा लागा लागते. हो आता त्या मीनाला विचारला लागेल हिशोब टिशोब घेते आणि आपलं चल द्या लागल. बरं मी येऊ का मग आता. हो कसं स्वयंपाकाला लागा लागल. हो ना पोरगा आला तर असं वाटते काही करून द्या त्याला. काही चिवडा भाजून द्या अजून. येतो म्हणलं मग मी. दे बाबा तिथं काही नसते खायला. हो तिकून आले की पोरायला भुका लागते कसे बी. जरासं पोटाला उधार होते. हो जा कर चांगली आहे. यावर्षी सारखी वारीच नाही गेली म्या. हो ना पहिली बी असं जात जावं पण सोबती असे नाही सापडेले कायची. हो ते देवमन काय करे तर तिकडे ते लुटेरे काय मोठे गमती जमती झाल्या रस्त्यानं नाही का. हो ना हो बाकी जाऊ दे बा. ते आपलं वृद्धाश्रमातनी कसं मावंदही झालं सगळं पद्धतशीर होऊन घरी आलो.
पुन्हा आपण ते कंदिल्या म्हणे मुले काय आले का म्हणते हो लोक खाऊ नाही घातले म्हणे का ते का पाऊत आहे का म्हणे तुम्हाला आता मग 4 लोक जीव घाल लागते म्हणे मावंद कर लागते म्हणे तर ते पंढरपूर पावते म्हणे मी आणलं जाय गड्या हो आम्ही तिकडे जे करायचं ते केलं तुले काय म्हणाच ते म्हणत बस हो ते आहे खादोडे आहे त्याला काय खायला पाहिजे फक्त जाऊ दे आपापला स्वभाव असते ती काय असते म्हणलं आपल्याला काय करावं लागते आपल्याला आपल्या मनाला जे वाटते ते करायचं आपण लोक काय म्हणते त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं हो आता तुम्ही चालले मग मोठे भाऊ उद्या नाही काय तिकडे हो आता उद्या नातापुशी जा लागते आता बुडी म्हणते चला बाबा आम्हाला चला आता काही गमत तर नाही म्हणा आपण पाहू आता कशी दिवस निघते काय निघते तर जरासं अलग अलग पाहायला लागते का नाही जा तुम्ही पोराजवळ जा हो मस्त नातायपाशी राहा आणि जरा 4-8 दिवस आरामही होते एरिया आता वावरायनं काय जाणं होत नाही काहीच नाही याच मनामध्ये शनिवार रविवार हो काही हरकत नाही बरं चला मग येतो मी तुम्हालाच भेटायला आलो तुम्ही आणलं जाता जाता भेटून जा मग सकाळी निघा लागते हो आता कंदिल्याची इथे जातो एक खेप त्याची भेट घेतो आणि चालला जातो हो ठीक आहे मग चला येतो मी चला आता आपलं तर गावातच आहे हो तर नाही पाटील म्हणलं आपल्या रखवालीचं मग वावर आता देसान तर मग कसं सुरू होते माझ्या वावरातलं आपलं कसं आहे रावटी बाबा ते का सांगा लागते का जा ना उद्यापासून लागलं काम आपल्या इकडं हो काही हरकत नाही आपल्या पूर्ण वावराची 100 एकराची रखवाली करणे हो झाला तुमचा काय पगार आहे ते मी सांगून देत त्याले उद्यापासून लागा कामी बरं ठीक आहे मग ठीक आहे जातो म्हणतो नाही हो ना काय रे का सुन होईन पण नाही का हो ना आता तू असता जरा गमते गावात नाही हो ना बुजुर्ग लोक आता बरं जाय मग आता काय आता नाही म्हणता येत नाही आता तिथं जाईन तर कोण जाईन लेकरापाशी नाही का पण येत जा म्हणला हो बाजारात नाही आपण रविवारी येतो समजा तर संध्याकाळच्या पायरी यायचं आपलं हो भेटतोच मी नाही तर मग बाजार गिजार करून जायचं बसायचं जरासं आपल्या इथं हो येतो ना आता तिथं असल्यावर काय आता बाजार आले असलं की आलं की येतोच मी तिथं बाजार करावंच लागते का नाही बरं ठीक आहे मग आता पाहिजे म्हणलं मा पोराची इकडे कमी जास्त असलं तर काही पैसे अडचण असलं देतो त्याला हो चाल येतो मग आम्ही ये म्हणलं मग आता शेवंता हो पाहिजे फोन करतो नाही तर भुलशील बाबा आम्हाला हो ये मग भाई काय करता आता मला जाऊन वाट राहिलो हो पण आता काय करतो जा लागत ना लेकरासाठी चला येतो म्हणलं चला म्हणलं घरी चला येतो नागपंचमी लोक तुम्ही हो येतो नागपंचमीला येतो आता आबाजी आजी आम्ही हो आता जा तुम्ही घरी जा आता एसटी येते आम्ही चाललो आता एसटी तिथं जा तुम्ही घरी जातो आम्ही हो थोड्या वेळाने जातो आम्ही जातो हो जाय तू जाय नाही पाहिजे ना पैसे भल्या माणसा काय तुला आता खत आणा लागते बियाणं आणा लागते राहू दे ना तो अजून मजुरी द्यायची राहिली 500 रुपये हे बा म्हणले 500 बस झाले आता राहू दे हे 2000 रुपये काही देऊ नको ज्ञाना बाबा तुम्ही नका काळजी करतो आहेत ना आपल्या पैसे काय नाही आहे का इतकं अडचणीत नाही ना आपलं कामात सध्या हो 2000 रुपये राहू द्या भाडं थोडं अजून येते हो काही कमी जास्त पडलं तब्येत असते असू द्या जवळ राहू दे हाय आमच्या पैसे आता मजुरीचे पैसे भेटले तर हो राहू दे माझ्या पैसे 1000 रुपये आहेत यायचे पैसे 1000 का काही नको देऊ राहू दे तुला साधा खत आण लागते राहू दे बरं तुम्ही सांगतोस लागले तर फोन करता पण हो ठीक आहे मग आता जा आता एसटी येईल जा लवकर जा आता जगन हो काही काळजी करू नको फोन किन करतो पोहोचला घ्या आबाजी बरोबर नाही तिथून रिक्षा करतो याटो गिटो जाय मग जाय हो बाबा हो येतो मग हो आई सांगा निरोप सांगा हो फोन करतो म्हणा ठीक आहे मग येतो चिंद्रे येतो रे चला येतो बांगरेच्या आले का जगण्या मला येतच नाही आज तू हो माय बाबांमध्ये पोहोचून गेला हो वाटच पडला तू शाळेत जा लागणार का शाळेत जावं लागलं ना मग 11 वाजता पोहोचा लागते 8 आला का तू काय करतो मग आबाजीचं कसं आराम चालला आहे हो जरा धीरे धीरे आलो जरा 10 मिनिटं उशीर झाला झाला चला आता हो बस हे थैल्या ठेवल्या की निघाली हो चल वाटतं बाबा घर मालकी नाही का असं बरं बाबा द्या काही बोलायला पुरत नाही जास्त चला भाऊ जगन आता वर कुठे खोली दाखवू चल आले वाटते हे बी आता नाही का आले का जगन आजी आजोबा आले वाटते सोबत आता हो आले तो बरोबर ठीक आहे मावशी याचं म्हटलं घरी चहाची पाणी घेऊन घ्यायला जा म्हटलं थोड्या वेळानं हो आलो ना आम्ही आता हो बस काय आता एसटीतून उतरलो रिक्षा पाहायला ते लगाचा पैसे लय मागे 50 रुपये म्हणे इथपर्यंत जाऊ दे बा पैदलच बरं आपलं हो आलो आम्ही मग आता आबाजी काय सांगते विचारते काय सांगते आबाजी ते जाऊ द्या म्हणलं चला आता मामा या म्हणलं खोलीत थैल्या न्यायला लागते आम्हाला शाळेत आता या आता चला हो तुम्ही गेल्यावर जेवण घेऊन करून घेतो काय हरकत नाही हो चाल घे थैल्या घे चाल मागून मशीन भुलली मोठा घोरच झाला आता हो चला हो घ्या चल 4 वाजे संख्या घे थैल्या चाल बरोबर टका या म्हणलं हो बरोबर चढा पायऱ्या हो चाल आलोच मी आलो हो चाल आले वाटते नाही बुडाबुडी आले वाटते हो झाला एकाचे 2 आता नाही का म्हणजे पहिले 3 होते आता 4 झाले नाही जाऊ दे पण तरी पुरलं नाही का हो बुडीपेक्षा बरे आहेत वाटते का काय कशा आहे काय सांगा आता किती वाजता आले हो 10-11 वाजता झाले तर तुम्ही गेले नेमके ते आले तर मग जगन की शाळेत गेले हे बसले आपली इथं त्या बाळूबाईची इथं त्या बाईने बोलावलं तिथं गेले तर आता आले वाटते वापस
असं हो का? काय म्हणते स्वभाव गिभाव कसा वाटला आता? आले सकाळी तर माहित असेल ना, काही बोलचाल झाली असेल ना 2 शब्द? पहिल्यापेक्षा बरी आहे. हो कसं आहे, होले हो नाही कामाची काम असते इथं, जास्त काही बोलतही नाही, डोकं काही दुखत नाही. हो बुडा आहे आपला, कसा नंदी बैलासारखा मान हलवते, बाकी काही टेन्शन नाही. हो ते तर बस बापा, हो अंगार होती ती अंगार, बस बा गेली बापा, ते पद्मिनीची होती पद्मिनी, असे असं मुंडकं काढणारी. हो, गेली ती आता, जाऊ द्या बाबा, डोक्याच्या पळायला झालं. तरी काय तर असे भाडेकरू जर असते त्या गुंपाबाई सारखे तर 2 वर्ष कमी व्हायचे आयुष्याची माणसाची. मग काय 4,000 नाही 10,000 भाडं दिलं तर पुरत नाही तस ठेवाले. जाऊ दे आता, जाऊ दे आता, काय 2चे 4 झालेत म्हणा, हे वाढले थोडेसे, पाणी वाढलं पण वाढू दे आता. बरं मी काय म्हणतो, येईल चहा प्यायला बोलावू का? हो कसं जरासं बरं वाटते मग जरासं. हो बोलावलं होतं बा, मग काय डबल कसं जाता बेता राम राम. घ्या ना बोलावून आता, मग कसं पाण्यात पाणी वाढून देत जरासं, चहात नाही तर मग अजून डबल चहा करा, हे करा, दूध नाही राहत. हो द्या आवाज त्याला. मग त्या हिशोबाने म्हणलं पत्ती साखऱ्या होती. हा बरं ठीक आहे, आलोच मी बोलावून. राम 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 आबाजी. आले काय म्हणते, बरं आहे? यायला तर कमी ऐकू, एक तर मशीन फुलली यायची. हो हो आलेत ना, आलेत. हो हो आले आम्ही आता, म्हणजे 10-11 वाजता झालो आम्ही. बस मग आता कसं तिथं बडभाऊच्या घरी गेलतो, आता आलो बाबा. पोरं आले शाळेतून, म्हणलं आता कसं चला घरी. बरं आहे ना, दिवसभर तिकडेच रवटत जा बडभाऊजी. हो फॅन तरी कमी चालते माय. हो तेवढंच बरं. हो ना ते तर आहेच म्हणा, जा याचं काही असं नाही, पण फक्त कसं मोजक्या लोकांचीच जायचं, नाही तर मग लावून देतात लोक. हो हे घर मला कसा आहे तसा असा आहे, म्हणजे एकाचे 2 लावतात लोक, मग आपल्या गैरसमज निर्माण होते. म्हणून म्हणलं जास्त करून दुसऱ्या आपल्या म्हणजे घरमालकाच्या घरी जाऊ नका. तेच म्हणलं. या मग आता आबाजी चहा प्यायला येऊन जा, मला पाठवून देता येईल. हो सांगतो. हो या मग तुम्ही, देतो पाठवून द्यायला. हो हेच होय वाटते नाही का, घर मला आपलं शांतारामचा मेवणं हेच होय का? हो, म्हणजे कसं त्याचं छप्पर उडालं ना, पहिले छप्पर होतं, आता काही म्हणजे दिसत नाही. तेच होईन ते. हो तेच होय ते, फक्त म्हणलं जास्त काही तिथे बडबड लावू नका तुमची, त्याला काय म्हणणं असते तेवढं ऐकायचं, होले हो लावायचं. हो एक तर नाही येत तुम्हाला ऐकू. ते म्हणते येल तर तुम्ही सांग बेल, आणि पोट्टे म्हणून काळा तेल, त्यापेक्षा बाबा म्हणलं मुकाड्यानं राहायचं. दार भाऊ पुट्ट, मी आता स्वयंपाकाला लागतो, तुम्ही या तिकडून 10-15 मिनिटात. बरोबर, चला आबाजी चला म्हणलं. हो तारे सांगे चला. वाटून राहिले का पुन्हा गुंपाबाई घर फिरवी गेली असं वाटते की अर्ध टेन्शन गेलं आपलं नाही का. पुन्हा असं काहीतरी घरावर असं मोठं वजन ठेवल्यासारखंच वाटे. हो हे बरा दिसून राहिला, जरासा शांत दिसते नाही का, नीटनेटकं काम दिसून राहिला, मस्त पद्धतशीर बसते आपला कामाशी काम नाही का. त्याला जरासं बोला लागेल याच्या संग. नाही काय म्हणते मग आबाजी, आले मग रामपूरहून? हो साहेब, आलो म्हणलं पंढरपूरहून. हो कसं चांगला प्रवास झाला आमचा. हो महिनाच काढल्यासारखा काढला आम्ही. मी म्हणतो रामपूर ते म्हणते पंढरपूर नाही का. हो ऐकण्यात फरक पडला असं नाही का. नाही हो असंच. हो बरोबर आहे. पंढरपूरला गेलते नाही असं हो का. बाबा तिथं तर लय गर्दी होती म्हणते, नाही गर्दी? सर्दी का? नाही बाबा, आपल्याला अजिबात सर्दी नाही. पावसाळा असो हिवाळा असो, हो सर्दी येतच नाही आपल्याला. हो काऊन की हळदीचं दूध पितो आपण. हो सयदच आहे, तर काही आपलं अद्रकाचा चहा आहे, निंबूचे पानच टाकणं आहे, मिरेच टाकणं आहे. हो चालूच असते आपलं काही ना काही. सांगा आता, मी म्हणतो गर्दी ते म्हणते सर्दी आता नाही का, घरावर कुठे दिसून राहील मला असं. हो नाही सर्दी नाही होत मला. आमच्या घराला बातच होती का, पाणी आलं की वातावरण बदललं की ऋतू बदलला की. बाकी मग आता याला मला वाटतं पेपर देऊन द्या, बस म्हणाले का वाचत नाही का. हो निघा आपण. नाही म्हणलं मग काय पेपर वाचता का म्हणलं. हो शाळा शिकेला का म्हणलं. शाळा वाडा बापा पाटलाचा वाडा ना आमच्या गावचा. बापा काय पाहा लागते. हो बापा लय बाबा, त्याच्या आबाजीनं बांधलेला इथे. हो लय खतरनाक वाडा आहे आमच्या गावातला. काही साहेब म्हणते शाळा, हे म्हणते वाळा. आबाजी शाळा म्हणते शाळा, वाळा नाही शाळा ना. मग आता काय का माया दाडा का पडल्या का मग. दाडा पडल्या का म्हणलं. आहे ना शाबूत आहे ना माया. दाडा चांगलाच आहे माया. मोठी शिष्या लागते झेंडू बमची आता नाही का. काम नाही होते आता असं. हो दाडा चांगला आहे नाही. हो ना बरं झालं ना, मग खा प्यायची वांदे नाही तर मग काय आता मुरून खा चुरून खा. नाही चांगलं आहे बस तुमचं, व्यवस्थित आहे. हो बरं बाकी काय म्हणते मग, पोरं गिरं किती आहे आपलं. लेकरं बाय पोरं किती म्हणलं. ढोरं का? नाही बापा पहिले खंडीभर ढोरं होते आमच्या घरी. हो ना मावे नाही कुठ्या. आता काय एक गाय आहे, एक वासरी आहे, 2-3 बकऱ्या आहेत. हो काही नाही, बस 2-3 ठावे राहिले आता, काही नाही. हो पहिले मोठं म्हणलं लयच होतं बा. आबाजी काय सांगतो, मशीन नाही आणली. आबाजी ढोरं नाही पोरं म्हणते. तुम्हाला किती पोरं आहे म्हणते. बरं का बापा मोर जंगलाय ना पहिले. बापा सकाळी निरा म्याव म्याव म्याव, आणि आता ते मोराचे आवाज ऐकायला तरसतो आम्ही. हो ना काहीच राहिले नाही. गावा लोक येत जात मोर पहिले. मला आता एखादा न्यूरोसर्जन पाहा लागते म्हणून का, 1-2 महिन्यात काम पडू शकते. पुन्हा हे गुंपाबाई घर फिरे पुरले राजा, इतकं क्रिया होणं म्हणजे त्याचा पागलच व्हायचं. लक्ष नाही मला, दिवसभर शाळेत निकल पोट्याची. हो घरी हे आता असं. हो ना मोरं कायचे राहिले आता, पहिले येत जाऊ आम्ही आता. हो काय आता कायचे पाहायला भेटते. बरं बसा, मुकाड्यानं बसण्यात शहाणपणा नाही का. मुकाड्यानं बसा, काही बोलायला पुरत नाही. मी काय म्हणतो, जेवण करून घ्या ना मग. फळा मारून घेतो म्हणलं मी. बरं झालं आता. हो घे बरं. हो फळा मारून घे लवकर. हो मुंग्या झालेल्या का जिथं. हो घे फळा मारून घे पटकन, जेवण करून घेऊ आता. हो म्हणलं आबाजी, हो ते कसा फळा आणते झाडाले. हो या म्हणलं मग आता तुम्ही.
नाही नाही, हे बा आणूच नका. वळा नाही पाहिजे ना मला, कोणता वळा पाव नाही पाहिजे. हो बस बस झाला. आता बा मुंगोळे खाल्ले सकाळी. हो आता काहीच गरज नाही. हॅलो म्हणलं वाढ बरं लवकर या अंदर वाढ. या म्हणलं आबस तुम्ही या या. आता या म्हणते. आता आलेलो असता बाबा. हो, काय काय म्हणते साहेब, काय म्हणते म्हणलं? या म्हणते का जा म्हणते म्हणलं? या म्हणते ते म्हणजे जा म्हणते. आता जा म्हणते. आता जेवण करतो म्हणते मी. बाबाजी हो ते जेवण करते दादा. चला चला. हो या म्हणते म्हणजे जा म्हणते ते. असं असते ते. इथं उलट असते ते. चला चला. म्हणजे जा म्हणजे या आणि या म्हणजे जा, नाही का? बरोबर असं समजून घ्या लागेल ना मला, काय माहितीची. हो चल मग चल. हो चला. चला आता कठीणच काम नाही का. हो झालं यायचं आता हे दिवसभर घरी नसते तर माय कसं होईल. हो बाबा हो चला घरात.